नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदयचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघत आहे, दॅट इज मेजरमेंट ऑफ लेंथ, मास, कॅपॅसिटी, टाईम अँड मनी. तर हा चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर जाऊया आपल्या समोरच्या स्लाईडकडे. तर बघा, इथे तुम्हाला काही एक बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बरोबर. आता बघा आहे, वन बाय वन मी रीड करतो, तुम्हाला ती लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. सो बघा, आता लेंथ जर आपल्याला मेजर करायची असेल तर एक स्टँडर्ड युनिट आहे मीटर. म्हणजे लेंथसाठी आपण काय करतो, मीटर हे युनिट यूज करतो, राईट. किंवा हे एक आपण म्हणूया स्टँडर्ड युनिट आहे, ठीक आहे, राईट. लेंथसाठी मीटर. त्यानंतर बघा, 1 मीटर इक्वल टू काय राहतं रे, 100 सेंटीमीटर राहतं. ओके, 100 सेंटीमीटर मीन्स 1 मीटर, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर. 1000 मीटर जर आपण घेतलं तर ते होतं तुमचं 1 किलोमीटर. काय होतं, 1 किलोमीटर होतं. 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके, 1 किलोमीटर इक्वल टू 1000 मीटर, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, तुम्हाला मास किंवा वेट जर मेजर करायचं असेल, बरोबर, तर आपण काय करतो, ग्राममध्ये करतो. ग्राम काय आहे, त्याचं स्टँडर्ड युनिट आहे. ओके, सो तुम्हाला माहीत असेल की 1 kg मध्ये असतात 1000 ग्राम, बरोबर. 1 kg मध्ये किती असतात रे, तुमचे 1000 ग्राम असतात. त्यानंतर बघा, जर तुम्हाला कॅपॅसिटी जर मेजर करायची असेल तर आपण लिटरमध्ये करतो, राईट. सो 1 लिटर इक्वल टू 1000 ml. ओके, 1 लिटर इक्वल टू 1000 ml तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, 1 लिटरमध्ये काय राहतं रे, 1000 ml असतं. सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. ओके, बेसिक आहे, काही वेगळं किंवा असं याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे. चला, त्यानंतर आपण टाईम बघूया. टाईम जो आहे तुम्ही अवरमध्ये, मिनिटमध्ये, सेकंडमध्ये, डेमध्ये, मंथमध्ये, इयरमध्ये काय करू शकता, मेजर करू शकता. ओके, दीज आर द युनिट्स, ओके, जनरली यूज फॉर द मेजरिंग द टाईम. ओके, सो बघा, आता 1 आवरमध्ये असतात तुमचे 60 मिनिट्स, बेसिक आहे. ओके, 1 आवरमध्ये असतात 60 मिनिट. 1 मिनिटमध्ये असतात 60 सेकंद, करेक्ट. आणि 1 आवरमध्ये बघा 3600 काय असतात, सेकंद असतात. म्हणजे 60 मिनिट इंटू 60 सेकंद म्हणजे तो तुमचं 3600 सेकंड्स. ओके, 1 डेमध्ये 1440 मिनिट्स आणि सेकंद जर बघितलं तर 86,400. ओके, अँड 1 रुपीज मीन्स 1000 पैसे, सॉरी 100 पैसे. 1 रुपीज मीन्स 100 पैसे. 1 रुपीज मीन्स 100 पैसे, हे लक्षात ठेवा. आता बघा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये 2009मध्ये विचारलेला आहे. सो बघा, आता आपल्याला कसा हा क्वेश्चन सॉल्व करता येईल. चला स्टार्ट करूया या इम्पॉर्टंट क्वेश्चनला. आता बघा, सर्वात अगोदर एक लक्षात घ्यायचं तुम्हाला इथं, हाऊ मेनी बॉटल्स ऑफ कॅपॅसिटी 300 ml कॅन बी फिल्ड बाय द 3 क्युबिक मीटर ऑफ द ऑइल. म्हणजे आपलं काय करायचं आहे, 300 mlच्या बॉटल फिलअप करायची आहे. ओके, आणि आपल्याकडे जे ऑइल आहे ते आहे 3 क्युबिक मीटर ऑफ द ऑइल. आता 3 क्युबिक मीटर ऑफ द ऑइल म्हणजे किती ml, किती लिटर, हे समजलं पाहिजे ना. तर एक लक्षात ठेवा की 1 क्युबिक मीटर एवढी जर कॅपॅसिटी असेल एखाद्या कंटेनरची, ओके, 1 क्युबिक मीटर, तर याच्यामध्ये 1000 लिटर काय होतं रे, तुमचं ऑइल जे आहे ते बसतं. 1 क्युबिक मीटरमध्ये 1000 लिटर्स, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं आहे 3 क्युबिक मीटर. ओके, याचा अर्थ असा होतो की इथं 3000 लिटर्स का आहे, ऑइलची कॅपॅसिटी आहे त्या कंटेनरची, किंवा एवढं ऑइल तुमच्याकडे आहे. ओके, 3 क्युबिक मीटर म्हणजे 3000 लिटर्स ऑफ ऑइल. आले तुमच्या लक्षामध्ये, बरोबर. एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, बेसिक, ठीक आहे. नंतर काय सांगितलं, आपल्याकडे एवढं ऑइल आहे आणि त्यापासून आपल्याला 300 mlच्या बॉटल फिलअप करायच्या, तर किती बॉटल आपण फिलअप करू शकतो. तर सर्वात अगोदर काय लक्षात घ्यायचं तुम्हाला, आता बघा, हे mlमध्ये आहे, हे झालं तुमचं. आता बघा, 3 क्युबिक मीटर म्हणजे हे झालं तुमचं 3000 लिटर्स. ओके, याला पण काय करा, आता याला काय करायचं, आपल्या mlमध्ये करायचं आहे. ओके, बघा,
3000 लिटर जे आहे याला काय करा ml कन्वर्ट करा. याला जर ml कन्वर्ट करायचं असेल काय करायचं 3000ला 1000ने मल्टिप्लाय करायचं, कारण 1 लिटरमध्ये असतात 1000 ml. ओके, सो 3000 लिटरला 1000 मल्टिप्लाय केलं तर येतं तुमचं इथं बघा 30 लाख. ओके, काय येतं 30 लाख ml एवढं तुमच्याकडे काय आहे आता ऑइल आहे. ठीक आहे, आणि एवढ्या ऑइलपासनं आपण 300 mlच्या किती बॉटल फिलअप करू शकतो. सिम्पल आहे, 300 mlनं काय करायचं याला डिवाइड करायचं. ओके, हाऊ मेनी बॉटल्स ऑफ कॅपॅसिटी 300 ml कॅन बी फिल्ड बाय द 30 लाख ml ऑफ द ऑइल. सिम्पल आहे, काय करायचं इथे बघा तुम्हाला नंबर ऑफ बॉटल जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर 30 लाख डिवाइड बाय 300. this zero get cancel, this zero get cancel. ओके, 3 1 3 इथं 1 येतो 1 0 0 0 and 0 काय तर हे 10,000 येतं. ओके, सो तुम्ही 10,000 बॉटल काय करू शकता तिथं फिलअप करू शकता. ओके, सो ऑप्शन नंबर काय येतं इथं सी येतं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन आहे, तुम्हाला सॉल्व करता येईल. बघा, अ कार ट्रॅव्हल्स 100 meters in a 6 seconds. हाऊ मच डज इट ट्रॅव्हल इन 1 hour. म्हणजे कार आहे ती 100 मीटर काय करते ट्रॅव्हल करते 6 सेकंडमध्ये. ओके, हाऊ मच डज इट ट्रॅव्हल इन 1 hour. आता बघा ही जी कार आहे ना, ही कार काय करते 100 मीटर ट्रॅव्हल करते. ओके, सो 6 सेकंडमध्ये 100 मीटर. ओके, 100 मीटर जाण्यासाठी 6 सेकंद. ओके, 200 मीटर जाण्यासाठी 12 सेकंद. ओके, 300 मीटर जाण्यासाठी 18 सेकंद. ओके, 400 मीटर जाण्यासाठी 24 सेकंद. ओके, 500 मीटर जाण्यासाठी 30 सेकंद. ओके, म्हणजे 500 मीटर जाण्यासाठी आपल्याला 30 सेकंद लागतील. ओके, सो 1 मिनिटमध्ये किती जाते मग 1 मिनिट मीन्स 60 सेकंद. मग 60 सेकंडमध्ये किती जाईल 30 सेकंडमध्ये 500 मीटर, तर 60 सेकंडमध्ये किती तर 1000 मीटर. बरोबर, सो 1000 म्हणजे काय राहतं 1000 मीटर म्हणजे काय 1 किलोमीटर. म्हणजे 1 किलोमीटरची जी कार आहे ती ट्रॅव्हल करते इन 60 सेकंद. 60 सेकंड मीन्स 1 मिनिट. ओके, म्हणजे बघा ती कार जी आहे ती 1 किलोमीटर ट्रॅव्हल करते इन 1 मिनिट. ओके, इथं आपण बघितलं आपण काय आलं होतं इथं 1000 मीटर ट्रॅव्हल करते इन 60 सेकंड. 60 सेकंड मीन्स 1 मिनिट अँड 1000 मीटर मीन्स वॉट 1 किलोमीटर. म्हणजे आपण म्हणू शकतो की 1 किलोमीटरची कार ट्रॅव्हल करते इन 1 मिनिट. ओके, मग 60 मिनिटमध्ये किती कार ट्रॅव्हल करेल 60 मिनिटमध्ये 60 किलोमीटर. ओके, आता 60 मिनिट मीन्स वॉट 60 मिनिट्स मीन्स 1 hour. ओके, सो आपण म्हणू शकतो की 1 hours ती कार 60 किलोमीटर ट्रॅव्हल करते. ओके, आपल्याला ते सांगितलं की 1 hour किती, सो ऑप्शन नंबर सी येत आहे. ठीक आहे, चला आपण जाऊया आता आपल्या एक्झरसाइजकडे. सिम्पल क्वेश्चन आहेत, बेसिक क्वेश्चन आहेत, सगळ्यांनी हे क्वेश्चन ट्राय करा. ठीक आहे, बघा 1 kg ऑफ शुगर इज डिवायडेड इंटू 5 इक्वल पार्ट्स. ओके, 1 kg ऑफ शुगर इज डिवायडेड इंटू 5 इक्वल पार्ट्स. आता आपल्याकडे 1 kg शुगर आहे. ओके, अँड 1 kg शुगरला 5 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलं आपण. ओके, आता 1 kg शुगर मीन्स 1000 ग्राम शुगर आपल्याकडे आहे. ओके, याला जर 5 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे म्हणजे काय करायचं 5ने डिवाइड करायचं. राईट, सो कसं डिवाइड करायचं बघा आता सिम्पल आहे. 1000ला जर 5ने डिवाइड केलं तर 5 2 10 येतो. ओके, 5 2 10 येतो. इथं 0 0 हे 2 0 वर येतं म्हणजे येतं 200. मीन्स आपण म्हणू शकतो 200 काय तर तुमचं ग्राम येतं. ओके, म्हणजे 1 पार्ट जो आहे तो 200 ग्रामचा येतो. सो ऑप्शन नंबर काय तुमचं इथं डी येतं. ठीक आहे, चला
आता हा क्वेश्चन थोडा तुम्हाला अजून समजून घ्यायचा आहे, राईट. थोडासा फास्टमध्ये सांगतो मी, सगळ्यांनी तर थोडं केअरफुली लक्ष द्या या क्वेश्चनकडे. करेक्ट. हा क्वेश्चन काय म्हणतो बघा. अ ट्रेन 1250 मीटर लॉंग कवर्स अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर इन 2 मिनिट्स. बघा, एक ट्रेन आहे, ओके, 1250 मीटर लॉंग आहे, म्हणजे तिची लांबी आहे, आणि कवर्स अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर, ती 1 किलोमीटर ट्रॅव्हल करते इन 2 मिनिट्स. ओके. इट क्रॉसेस द अनादर स्टेशनरी ट्रेन इन 4 मिनिट. आता ही जी ट्रेन आहे ती काय करते, एका स्टेशनरी ट्रेनला 4 मिनिटमध्ये क्रॉस करते. द लेंथ ऑफ द स्टेशनरी ट्रेन इज, तुम्हाला काय करायचं आहे, स्टेशनरी ट्रेनची काय करायची आहे, लेंथ फाइंड आउट करायची आहे. आता तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला बघा, जे डिस्टन्स आहे हे जर मीटरमध्ये दिलं असेल, डिस्टन्स जर मीटरमध्ये असेल, तर जो टाईम आहे तुम्हाला तो मिनिटमध्ये घ्यायचा आहे, बरोबर. आणि डिस्टन्स जर किलोमीटरमध्ये जर दिला असेल, तर टाईम जो आहे हा तुम्हाला काय करायचा आहे, आवरमध्ये घ्यायचा आहे. समजले. डिस्टन्स मीटरमध्ये असेल तर टाईम मिनिटमध्ये, डिस्टन्स किलोमीटरमध्ये असेल तर टाईम जो आहे तो आवरमध्ये घ्यायचा आहे, ठीक आहे. आणि ट्रेनचा प्रॉब्लेम आला की तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, तो म्हणजे स्पीडचा. ओके. स्पीडचा फॉर्म्युला काय राहतो, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, बरोबर. स्पीड म्हणजे काय राहतं, डिस्टन्स अपॉन टाईम. आता स्पीडचा सरळ अर्थ काय होतो की तुम्ही इतक्या वेळामध्ये एवढं डिस्टन्स कव्हर केलं, त्यालाच काय म्हणतो आपण, स्पीड म्हणतो. ओके. जर तुम्ही एका तासामध्ये किंवा 1 आवरमध्ये 60 किलोमीटर जर डिस्टन्स कव्हर केलं, ओके, तर तो तुमचा स्पीड झाला 60 किलोमीटर पर आवर. ओके. 30 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही कव्हर केलं 1 आवरमध्ये, तर ते होतं 30 किलोमीटर पर आवर. ओके. जर तुम्ही 100 मीटर ट्रॅव्हल केलं एका मिनटामध्ये, तर 100 मीटर पर सेकंद असं तुमचं ते येतं, बरोबर. मग इथं बघा, आता तुम्हाला जी बघा, जी सेकंड ट्रेन आहे ही स्टेशनरी आहे, बरोबर, म्हणजे थांबलेली आहे. थांबलेल्या ट्रेनचा स्पीड नसतो, त्याचा स्पीड 0 राहतो, बरोबर. म्हणजे आपल्याला पहिल्या ट्रेनचा इथं स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. तर पहिल्या ट्रेनचा स्पीड काय आहे बघा, हे मीटरमध्ये डिस्टन्स दिलेलं आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, मिनिटमध्ये काय करायचं आहे, स्पीड घ्यायचं आहे, बरोबर. इथे बघा, आता 1250 मीटर एक लॉंग ट्रेन आहे. इट कवर्स अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर इन 2 मिनिट्स. म्हणजे ती ट्रेन काय करते, 1 किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते इन 2 मिनिट्स. ओके. मग 1 मिनिटमध्ये किती करते, तर 1 मिनिटमध्ये करते हाफ किलोमीटर. हाफ किलोमीटर मीन्स 500 मीटर. ओके. इन 1 मिनिट. म्हणजे आपण म्हणू शकतो ती ट्रेन काय करते, 500 मीटर डिस्टन्स कव्हर करते 1 मिनिटमध्ये. म्हणजे स्पीड काय होतो, डिस्टन्स किती आहे, 500 मीटर. ओके. टाईम काय आहे, 1 मिनिट. म्हणजे बरोबर, हे काय आहे तुमचं 500 मीटर पर मिनिट. म्हणजे हे झालं त्या ट्रेनचा स्पीड. म्हणजे त्या ट्रेनचा स्पीड किती झाला, 500 मीटर पर मिनिट. ठीक आहे. इथं बघा ना, 1 किलोमीटर ट्रेन ट्रॅव्हल करते इन 2 मिनिट्स. 1 मिनिटमध्ये किती, तर हाफ किलोमीटर. हाफ किलोमीटर म्हणजे किती, 500 मीटर. ठीक आहे. हे झाले. नंतर काय सांगितलं, इट क्रॉसेस द अनादर स्टेशनरी ट्रेन. आपली जी ट्रेन आहे दुसऱ्या ट्रेनला 4 मिनिटमध्ये काय करते, क्रॉस करते. तर तुम्हाला स्टेशनरी ट्रेनची लेंथ सांगायची. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला पहिल्या ट्रेनचा स्पीड माहीत आहे. ओके. आता बघा, जेव्हा 2 ट्रेन असतात किंवा प्लॅटफॉर्म राहतो, हे जे डिस्टन्स आहे हे काय करायचं, तुम्हाला दोन्ही ट्रेनचं ॲड करावं लागतं. म्हणजे पहिल्या ट्रेनची लेंथ प्लस सेकंड ट्रेनची लेंथ. ठीक आहे. आता स्पीडचा फॉर्म्युला काय राहतो तुमचा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड किती आहे तुमचा, 500 मीटर पर मिनिट. ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे काय, पहिल्या ट्रेनची लेंथ प्लस सेकंड ट्रेनची लेंथ. ओके. सो फर्स्ट ट्रेनची लेंथ किती आहे, 1250 मीटर प्लस सेकंड ट्रेनची लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची. बघा ना, द लेंथ ऑफ द
स्टेशनरी ट्रेन इज ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो इथं मी फक्त एक्स लिहितो कारण ते अननोन आहे. ओके. अपॉन टाईम, टाईम किती आहे 4 मिनिट. ओके. आता 4 इकडे घेऊन जा, कशामध्ये जातील, मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. मीन्स 500 × 4 = 1250 प्लस एक्स. ठीक आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 2000 = 1250 प्लस एक्स. बघा हे इथं ॲडिशनमध्ये इकडे गेलं तर सबट्रॅक्शनमध्ये जाईल. 2000 - 1250 = एक्स. सबट्रॅक्ट जर केलं तर 750 मीटर = एक्स. म्हणजे बघा पहिल्या जी ट्रेन होती, ठीक आहे, तिची लेंथ तुम्हाला गिवन होती 1250 मीटर आणि सेकंड ट्रेनची लेंथ आलेली आहे आपली 750 मीटर. ओके. सो ऑप्शन नंबर काय येतं, सी येतं. ठीक आहे. चला जा आपल्या थर्ड क्वेश्चनकडे. याच्यामध्ये बघा, अ बकेट कॅन होल्ड 20 लिटर्स ऑफ वॉटर. एक बकेट आहे, ठीक आहे, ही बकेट आहे. ही बकेट काय करते, ह्या 20 लिटर्स ऑफ वॉटर काय करू शकते, होल्ड करू शकते. म्हणजे आपण म्हणूया की याची जी कॅपॅसिटी आहे ही आहे 20 लिटर्स. ठीक आहे. इट्स 3/5 पार्ट इज फिल्ड विथ द वॉटर. या बकेटचा 3/5 हा जो पार्ट आहे तो पाण्याने भरलेला आहे. बरोबर, राईट. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ द वॉटर रिक्वायर्ड टू फिल द बकेट कम्प्लिटली. बघा आता ह्या बकेटचा किती पार्ट पाण्याने भरलेला आहे, तर तो भरलेला बघा 3/5 पार्ट इज फिल्ड विथ द वॉटर. म्हणजे त्या बकेटचा 3/5 जो पार्ट आहे हा पाण्याने भरलेला आहे. बरोबर, हा झाला पार्ट. बट याला जर तुम्हाला लिटरमध्ये जर सांगायचं असेल, 3/5 त्या बकेटचा पार्ट भरलेला आहे म्हणजे किती लिटर, तर काय करायचं आहे, कॅपॅसिटीनं त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे टोटल कॅपॅसिटी किती आहे बकेटची 20 लिटर, तर 20ने काय करा, मल्टिप्लाय करा. मीन्स 3 × 20/5. 5ने याला डिवाइड केलं तर 4 येतं. ओके. 5 4 20. 3 × 4 = येतं तुमचं 12 लिटर्स. म्हणजे 3/5 एवढा पार्ट बकेटचा भरलेला आहे. म्हणजे 12 लिटर जे आहे ते वॉटर काय आहे त्या बकेटमध्ये प्रेझेंट आहे. त्या बकेटमध्ये काय 12 लिटर प्रेझेंट आहे. नंतर क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ द वॉटर रिक्वायर्ड टू फिल द बकेट कम्प्लिटली. आता त्या बकेटमध्ये आपल्याला किती पाणी टाकावं लागेल सो दॅट ते बकेट कम्प्लिटली फिल्डअप होईल, म्हणजे भरेल. सिम्पल आहे. त्या बकेटची कॅपॅसिटी 20 लिटर आहे. ओके. त्या बकेटमध्ये 12 लिटर वॉटर ऑलरेडी आहे. म्हणजे फक्त आपल्याला किती टाकावं लागेल त्याच्यामध्ये, मग आता 8 लिटर ॲड केलं की 20 लिटर होतं. म्हणजे ते त्याची कॅपॅसिटी आहे. सो 8 लिटर आपल्याला फक्त ॲड करावं लागेल. सो ऑप्शन नंबर काय येतं तुमचं, सी येतं. ठीक आहे. त्यानंतरचं बघा क्वेश्चन, 5045 ग्राम इज इक्वल टू. तुम्हाला काय सांगितलं होतं की 1 kg असतात तुमचे 1000 ग्राम. ओके. इथे किती आहे 5045 ग्राम आहे. ओके. सो 1000 ग्राम 1 kg. ओके. 2000 ग्राम 2 kg. 3000 ग्राम 3 kg. 4000 ग्राम 4 kg. 5000 ग्राम मीन्स 5 kg. म्हणजे बघा हे आहे तुमचं 5045 ग्राम. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता 5000 प्लस 45 ग्राम आणि हे 5000 ग्राम मीन्स 5 kg. ओके. आणि हे 45 ग्राम आहे, ते 45 ग्रामच तुम्हाला लिहावं लागेल. ओके. सो 5 kg अँड 45 ग्राम काय तुमचा आन्सर येतं. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. चला हा पण तेवढाच इझी क्वेश्चन आहे. बघा, अ मॅच लास्ट फॉर हाफ ॲन आवर. ती मॅच जी आहे ती अर्धा घंटा चालली. ओके. 1/10 ऑफ दी मॅच टाईम इज टेकन अप फॉर द टाईम आऊट. आणि मॅच जेवढ्या घंटे चालली त्याचा 1/10 जो आहे आपण काय घेतला, टाईम आऊटसाठी घेतला आहे. हाऊ मेनी मिनिट्स डज द टाईम आऊट लास्ट. म्हणजे टाईम आऊट जो होता तो किती मिनिटाचा होता. सिम्पल आहे, राईट. मॅच जी आहे 30 मिनिट चालली. ओके. मॅच जी आहे 30 मिनिट चालली. आपलं काय करायचं आहे 1/10 जो आहे याला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके. सो 1/10
राईट. टोटल टाईम किती होता मॅथचा 30 मिनिट. 30 मल्टिप्लाय करा. ओके 1 × 30 अपॉन 10 जर केलं 0 0 गेट कॅन्सल, येतं तुमचं 3 मिनिट्स. ओके सो जो टाईम आउट होता तो होता 3 मिनिट्सचा. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. त्यानंतर बघा हा पण तेवढाच इझी आणि सिम्पल क्वेश्चन आहे राईट. थोडंसं फक्त तुम्हाला लक्ष देऊन या क्वेश्चनकडे बघायचं आहे. काय सांगितलं बघा, द वेट ऑफ द 5 रुपीज कॉईन इज 9 ग्राम. 5 रुपीज कॉईनचं जे वेट आहे हे 9 ग्राम आहे. ओके अनु हॅज अ बॅग ऑफ 5 रुपीज कॉईन. अनुकडे काय आहे 5 रुपीजच्या कॉईनची एक बॅग आहे आणि विच वेट 9 kg. तिचं वेट किती आहे 9 kg आहे. सो हाऊ मेनी कॉईन्स आर देअर इन द बॅग. सिम्पल आहे 9 kgची बॅग आहे. ओके हे ग्राममध्ये आहे तर याला पण ग्राममध्ये करा. 9 kg मीन्स किती आहे तर तुमचं, तर येतं तुमचं 9000 ग्राम येतं बरोबर ना. 9 kg म्हणजे काय आहे तर 9000 ग्राम. ठीक आहे आणि एका कॉईनचं वेट आहे 9 ग्राम. सो 9000ला 9ने जर डिवाइड केलं तर काय येतं रे 1000 येतं. मीन्स 1000 काय आहे त्याच्यामध्ये 9चे कॉईन्स आहेत, सॉरी 5चे कॉईन्स आहेत. सो ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे चला हा पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघू आपण आता. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, द कॅपॅसिटी ऑफ अ कंटेनर ऑफ अ मिल्क इज 48 लिटर. एक कंटेनर आहे त्याची कॅपॅसिटी 48 लिटर आहे. ओके 7/12 ऑफ द कंटेनर इज फिल्ड विथ द मिल्क. आता कंटेनरचा 7/12 जो पार्ट आहे हा मिल्कने भरलेला आहे. हे जर लिटरमध्ये काढायचं असेल तर काय करायचं 7/12 इंटू काय करायचं कॅपॅसिटीने मल्टिप्लाय करायचं 48. ओके आपला 7/12 म्हणजे किती लिटर आहे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. 7 × 48/12. ओके तर बघा आता काय होतं 12 1चा 12, 12 2चा 24, 12 3चा 36 आणि 12 4चा 48. ओके 4 येतं. 7 4चा 28 येतं. ओके म्हणजे 7/12 मीन्स येतं तुमचं 28 लिटर्स. म्हणजे त्या कंटेनरमध्ये 28 लिटर्स ऑफ काय आहे मिल्क आहे. कारण ना काय सांगितलं बघा ना 7/12 ऑफ द कंटेनर इज फिल्ड विथ द मिल्क. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये काय मिल्क आहे. आता 7/12 म्हणजे काय आहे ते आलं तुमचं 28 लिटर्स. म्हणजे कंटेनरमध्ये काय 28 लिटर्स मिल्क आहे. ठीक आहे नंतर काय सांगितलं इफ द हाफ ऑफ द मिल्क इज रिमूव्ड फ्रॉम द कंटेनर. कंटेनरमध्ये काय केलं हाफ मिल्क रिमूव्ह केलं म्हणजे होतं 28 लिटर. हाफ मिल्क रिमूव्ह केलं म्हणजे 28च्या हाफ काय होतं 14 लिटर रिमूव्ह केलं म्हणजे आपल्याकडे फक्त राहिलं आता 14 लिटर्स मिल्क. ओके म्हणजे त्या कंटेनरमध्ये फक्त आता 14 लिटर काय आहे मिल्क आहे. देन हाऊ मच मिल्क विल बी रिक्वायर्ड टू फिल द कंटेनर कम्प्लिटली. आता क्वेश्चन विचारला आहे की त्या कंटेनरची कॅपॅसिटी काय 48 लिटर आहे. ओके म्हणजे त्या कंटेनरला कंप्लीट जर फिल करायचं असेल तर आपल्याला 48 लिटर काय लागतं मिल्क लागतं. आपल्याकडे ऑलरेडी त्या कंटेनरमध्ये 14 लिटर काय आहे मिल्क आहे म्हणजे अजून किती मिल्क आपल्याला ॲड करावं लागेल सो दॅट हे 48 होईल. सिम्पल आहे 34 लिटर. ओके हे 14 लिटर ऑलरेडी प्रेझेंट आहे अजून त्याच्यामध्ये 34 लिटर टाकलं तर हे 48 लिटर येतं आणि ते कम्प्लिटली फिल्डअप होतं. सो ऑप्शन नंबर काय येतं तुमचं इथं सी येतं. ठीक आहे त्यानंतरचं बघा हा क्वेश्चन एकदम इझी आहे. काय सांगितलं बघा शारदा बॉट अ नोटबुक फॉर 25 रुपीज and 50 paise, pen for 7 rupees and 50 paise and 6 pencil each costing 1 rupees and 25 paise. She gave a 50 rupees note to the shopkeeper. The amount written by the shopkeeper is. म्हणजे बघा शारदानं काय केलं एक नोटबुक परचेस केली. ओके त्याची कॉस्टिंग आहे 25 रुपीज अँड 50 पैसे. ओके तिनं एक पेन परचेस केला त्याची प्राईस आहे 7 रुपीज अँड 50 पैसे. ओके तिने काय केलं बघा 6 पेन्सिल्स परचेस केल्या. ओके त्याची प्राईस आहे तुमची 1.25 रुपीज मीन्स 1 रुपीज अँड 25 पैसे. म्हणजे तुम्हाला टोटल 6 पेन्सिलची प्राईस किती होते 6 × 1.25 करा हे तुमचं 7.5 रुपीज. तर 6 पेन्सिलची प्राईस होते 7.5. 0 दिला तरी चालतो नाही दिला तरी चालतो. आता करा ॲडिशन 0 15 15 सी 5 कॅरी फॉरवर्ड तुमचा 1 7 7 14 15
प्लस 520 20 0 हा डेसिमल पॉईंट इथे द्या. ओके, कॅरी फॉरवर्ड तुमचा बघा 2. ओके, इथे तुमचं 40. सो 40 रुपीज अँड 50 पैसे एवढं तुमचं काय झालं, एक्सपेंडिचर झाला, खर्च झाला. ओके, तुम्ही जर 50 रुपीज जर शॉपकीपरला दिले तर तुम्हाला रिटर्न किती करणार तो, 9 रुपीज अँड 50 पैसे. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. ठीक आहे, चला लास्ट क्वेश्चन घ्या आजच्या सेशनचा. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, अ फ्रूट शॉप सेल्स अ बनाना ॲट 40 रुपीज पर डझन. आता तो शॉप आहे फ्रूट शॉपवाला, तो काय करतो 40 रुपीज पर डझन बनाना काय करतो तो सेल्स करतो. ओके, और बनाना फॉर 5 रुपीज आणि सिंगल बनाना फॉर 5 रुपीज. सिंगल बनाना फॉर 5 रुपीज. हाऊ मच विल इट कॉस्टिंग टू बाय अ 99 बनानाज. ओके, सो बघा आता 99 बनानाजमध्ये किती डझन्स बनाना आहेत. सिम्पल 12ने डिवाइड करा. काय करायचं आहे, 12ने तुम्हाला काय करायचं, त्याला डिवाइड करायचं आहे. एक मिनिट. हॅलो, ओके, चला बघा, सॉरी सो बघा आता राईट. सो सिंगल बनाना फॉर 5 रुपीज. ओके, सो तुम्ही जर 99 बनानास तुमच्याकडे आहे, ठीक आहे, तुमच्याकडे जर 99 बनानाज आहेत, तर 99 बनानाज मीन्स हाऊ मेनी डझन्स ऑफ बनानाज आर देअर. सिम्पल आहे, 99ला काय करा 12ने डिवाइड करा. ओके, तर काय येतं बघा, 12 8चा किती येतं, 12 8चा तुमचा 96. ओके, 12 8चा 96 येतं. ओके, मीन्स लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं बघा. एक मिनिट, माझ्या पेनमध्ये चालणार नाही. एक मिनिट, मला थोडंसं रिफ्रेश करावं लागेल. एक मिनिट, सगळं थांबा. एक मिनिट. एक मिनिट थांबा सगळेजण. ओके, चला झालं आहे. सो बघा आता तुम्ही जर डिवाइड केलं तर काय येईल रे. अरे पेन माझी का चालत नाही रे. ओके बघा, हा पेन ठीक आहे, उद्या मग आपण घेऊ. काय करायचं बघा, 99ला काय करायचं 12ने डिवाइड करायचं. राईट, 8 येतं, म्हणजे 8 डझन बनानाच आहे तिथं. ओके, सो 8 डझन बनानाज आपण काय करणार, पर डझन 40 रुपीज पे करणार. तर 8 × 40 करा. ओके, 8 × काय करायचं तुम्हाला 40 करायचं आहे. तर ते तुमचं 320. ओके, सो 320 रुपीज होतं तुमचे 8 डझन बनानाचे. ओके, आपल्याकडे 99 बनानाज आहेत, म्हणजे 3 बनानाज एक्स्ट्रा आहे. सो 3 बनानाचे काय होतात 15 रुपीज. ओके, 1 बनाना फॉर 5 रुपीज. तो 3 बनानाचे किती होतं 15 रुपीज. सो 320 आणि 15 जर ॲड केलं तर 335 येतं. सो ऑप्शन नंबर काय तुमचं इथं 1 येतं. ठीक आहे, सो माझी पेन चालत नाही आहे म्हणून हा क्वेश्चन मी चालते का रे. ठीक आहे, चालत नाही असो. ठीक आहे, हा चालत नाही आहे बघा, बघू असू द्या. हा क्वेश्चन मी सांगितलेला आहे, उद्या वाटलं तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो.